सध्या मी खेतवाडीमध्ये आहे। खेतवाडीमध्ये गणपतीची भव्यता तर असतेच, पण त्या व्यतिरिक्त आपण भारतीय आहोत आणि भारताने जे विजय आपण घेतलेत, एक्सेप्ट केले, त्याच्यासाठी ज्यांनी योगदान केलं, तसंच हे खेतवाडीचं लंबोदर मंडळ। सर, आपलं स्वागत आहे MS24 न्यूजमध्ये। ज्या पद्धतीने आपण विश्वचषक उंचावणारा बाप्पा आणलाय, ही कल्पना मुळात कुठून आली? म्हणजे अलाहाबाद प्रमाणे आम्ही अलग अलग मूर्त्या करतो। गेल्या वर्षी 2022ला वामन रूप अवतार मूर्ती गणेशाची मूर्ती आणली आणि यावर्षी म्हणजे भारताने विजयी ICC कप T20 घेतल्याबद्दल सगळं म्हणजे कार्यकर्त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की यावर्षी आपण वर्ल्ड कपवरती गणेशाची मूर्ती आणली। ही जी गणपतीची मूर्ती आहे सर, ही सध्या ट्रेंडिंग आहे, व्हायरल होत आहे व्हिडिओ, आणि संपूर्ण जगभरातून या मूर्तीचा आणि कॉन्सेप्टचा कौतुक होत आहे। मुळात कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असेल, कारण की क्राऊड वाढलाय। कार्यकर्ते कशा पद्धतीने क्राऊड हँडल करतात? कार्यकर्त्यांनी त्यांचा ग्रुप बनवलेला आम्ही, म्हणजे अर्धी कार्यकर्ते इकडे आतमध्ये राहणार, अर्धी बाहेर राहणार, अर्धी गेट पासला राहणार। म्हणजे ग्रुप वाईज कार्यकर्ते आमचे सगळे व्यवस्थित कामं करतात, पब्लिकला बी हँडल करतात, पासवाल्यांना बी हँडल करतात, व्यवस्थित कार्यकर्ते आमचे कार्य हँडल करतात। आम्ही चित्रफित सुद्धा पाहिली, त्याच्यामध्ये जेव्हा भारत जिंकतो तेव्हा टाळ्या येत होत्या गर्दीतून आणि शेवटी ध्वजारोहण होत आहे। सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा झेंडा वरती येतो तेव्हा अभिमान वाटतो का? हो, अभिमान वाटणारच ना। एवढ्या वर्षानं आणि एवढ्या ह्याच्याने ऑस्ट्रेलियाबरोबर आपण पहिला हरलेलो। आता शेवटची मॅच आपली कुणाबरोबर झाली? साऊथ आफ्रिका बरोबर झाली, आणि हा म्हणजे हारता हारता जिंकली। बरोबर, शेवटच्या क्षणी असं झालं की त्यांनी कॅच पकडला, तो आपलातून कॅच होता, सूर्यकुमार यादव कॅच पकडला, त्याच्यामुळे ती मॅच सगळी वन साइड झाली ना पूर्ण। हे बघा, बोलत असताना तिकडे ध्वजारोहण झालंय, झेंड्यावरती आलंय। 30 चेंडूमध्ये 30 धावा पाहिजे होता। सूर्यकुमार यादवने तो झेल टिपला, आणि रोहित शर्मा मुंबईचा आपला कर्णधार आहे, मुंबई इंडियन्सचा, तिथपासून भारतीय कर्णधार असला। आता मी खरं तर स्पोर्ट्सवर का जातोय, कारण की मी सुद्धा भारतीय, आपण सारे भारतीय, आणि गणपती बाप्पा जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा अशी शक्ती आपल्याला मिळू दे, ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, खेतवाडी लंबोदराचा जय असो।